बीड असं बीड जिथे गेल्या कित्येक दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीये। बीड जिल्ह्यातील हत्या असेल, हाणामारी असेल, वाळू माफिया, खंडणी अशा गुन्हेगारीच्या कृत्याच्या ज्या सुरस कथा बाहेर येत आहेत त्या ऐकल्यानंतर बीड जिल्हा महाराष्ट्रातला बिहार झालाय का असा प्रश्न सध्या सर्वत्रच विचारला जातोय। आधीच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यभरातील वातावरण ढवळून निघालंय। त्यानंतर बीडमध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, आयुक्त बदलले, पालकमंत्री म्हणून अजित पवार आले, मात्र तरी देखील गुन्हेगारीच्या घटना थांबलेल्या नाहीयेत। यात आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये प्रेम प्रकरणातून दिवसाढवळ्या एका तरुणावरती कोयत्याने वार करण्यात आले। यात त्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। नेमकं काय घडलं सगळं काही सविस्तर सांगते। नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। वार मंगळवार सकाळची वेळ होती। त्यावेळी राजकुमार साहेबराव करडे या अंबाजोगाईमध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय युवकावर कोयत्याने हल्ला झालेला होता। या हल्ल्यामध्ये त्याच्या गळ्यावर, डोक्यावर, पाठीवर सपासप वार करण्यात आलेले होते। मुलाच्या आईने पोलीस फिर्यादीमध्ये दिलेल्या माहितीनुसार मुलगा राजकुमार करडे हा शॉर्ट फिल्म तयार करत होता। मागच्या 2 वर्षांपासून मुलगा राजकुमार साहेबराव करडे हा चेन्नई मधील वैष्णवी वैजनाथ शिंदे हिच्यासोबत फिल्म तयार करत होता। पुढे काम करता करता या दोघांची मैत्री झाली। मैत्रीचं पुढे प्रेमात रूपांतर झालं। दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले, पण त्यांच्या प्रेमाला वैष्णवी शिंदे हिच्या वडिलांचा विरोध होता, कारण राजकुमार हा खालच्या जातीचा होता। राजकुमारने त्याच्या प्रेमाबद्दल आईला सुद्धा सांगितलेलं होतं। पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मुलगा राजकुमार नेहमी त्याच्या आईला म्हणायचा की माझं वैष्णवी शिंदेवरती प्रेम आहे आणि आम्ही लग्न सुद्धा करणार आहोत, पण आपली जात त्यांना समजल्यानं तिचे वडील आमच्या लग्नाला विरोध करत आहेत। ते नेहमी मला वैष्णवीचा नाद सोड नाही तर तुला मारून टाकू अशा धमक्या देत असल्याचं राजकुमार करडे त्याच्या आईला सांगायचा। यातच 1 एप्रिलला सकाळी 11:30 वाजता राजकुमारच्या आईला त्यांचा शेजारी रफिक गवळी शेतात घेऊन आला। रफिकने सांगितलं तुमचा मुलगा राजकुमार याला मारलेला आहे, तो गंभीर जखमी झालाय आणि सरकारी दवाखाना अंबाजोगाई इथे त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। त्यानंतर राजकुमारची आई रफिक गवळी सोबतच सरकारी दवाखान्यात गेली, तेव्हा राजकुमारच्या पाठीवर, हातावर आणि छातीवरती गंभीर असे वार केलेले होते। हा हल्ला नेमका कोणी केला याबद्दल राजकुमारच्या आईला विचारलं असता त्यावरती त्यांनी काही मारेकऱ्यांची नावं घेतलेली आहेत। यामध्ये पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार वैष्णवी शिंदेचा भाऊ वेदांत शिंदे, आदिनाथ भांडे आणि एका अनोळखी व्यक्तीचं नाव त्यांनी घेतलेलं आहे। राजकुमार जेव्हा सकाळी 9:15च्या सुमारास पोखरी रोडवरील हॉटेल वृंदावन इथे बसलेला होता, त्यावेळी काही जणांच्या टोळक्यानं त्याला गाठलं। तिथेच वैजनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून वेदांत वैजनाथ शिंदे, आदिनाथ भांडे आणि एका अनोळखी व्यक्तीनं कट रचून राजकुमारला मारहाण केली। सध्या तरी आईच्या फिर्यादीवरून चौघांविरोधात अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळेच आता या एकूणच सगळ्या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। मंडळी, पुढारीच्या बातमीनुसार 2 वर्षांपूर्वी नवऱ्यापासून वेगळं राहत असलेल्या एका 36 वर्षाच्या विवाहितेच्या मुलीशी राजकुमार करडे याचे प्रेमसंबंध होते। त्याने आई आणि मुलीसोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन प्रियसीच्या आईशी शारीरिक संबंध प्रस्थापित केलेले होते। याबाबत पीडितेने लातूर इथल्या गांधीनगर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरुद्ध तक्रार देखील दिलेली होती। त्यानंतर सुद्धा करडे हा त्या महिलेला धमकी देत होता। त्याच्या त्रासाला कंटाळून 22 ऑगस्ट 2023 ला गळफास घेऊन त्या महिलेनं तिचं जीवन संपवलं। त्यावेळी राजकुमार करडे याच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचं महिलेने एका चिठ्ठीत सुद्धा लिहून ठेवलेलं होतं। या प्रकरणी राजकुमार करडे विरुद्ध युसुफ बडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे हे या प्रकरणाचा अधिकचा तपास करत होते। मंडळी, मराठवाडा संतांची भूमी म्हटलं जायचं मराठवाड्याला, पण अलीकडच्या काळामध्ये घडलेल्या काही घटनांनी मराठवाड्याच्या या प्रतिमेला तडे गेल्याचं पाहायला मिळतंय। आरक्षणाच्या लढाईमुळे झालेल्या ध्रुवीकरणाचे परिणाम गावागावात दिसू लागलेत। खरं तर बीड हा कष्टकरी ऊस तोडणी कामगारांचा जिल्हा। काही तुरळक घटना जर वगळल्या तर बीड जिल्हा नेहमीच शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जात होता, पण अलीकडच्या काळातील हिंसक राजकीय संघर्ष, त्यासाठी पोचलेले गुंड, वाळू माफियांचा सुळसुळाट, गुंड प्रवृत्तींना मिळणारा राजाश्रय यामुळे बीड जिल्ह्याचं वातावरण बिघडलेलं दिसतंय। बीड जिल्ह्यात मागच्या 5 वर्षात तब्बल 300हून अधिक हत्या झाल्याची माहिती आहे, तर मागच्या 5 वर्षात खुनाच्या प्रयत्नाचे तब्बल 765 गुन्हे दाखल झालेले आहेत। या व्यतिरिक्त 782 लैंगिक अत्याचाराची गुन्हे सुद्धा दाखल झालेली आहेत आणि यावरूनच बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचं गांभीर्य लक्षात येतं। सध्या एकट्या बीड जिल्ह्यामध्ये
यामध्ये राज्यात सर्वाधिक 1222 अधिकृत शस्त्र परवाने देण्यात आलेली आहेत। याशिवाय मोठ्या प्रमाणात अनधिकृत शस्त्र असल्याचं सुद्धा सांगितलं जातं। आता एवढ्या मोठ्या प्रकरणात शस्त्र परवाने घेण्याची आवश्यकता तिथल्या लोकांना का वाटतेय? गुन्हेगारी प्रवृत्तीचा वाढलेला सुळसुळाट या सगळ्याला कारणीभूत आहे का, की पोलिसांचा विश्वास उडालाय? तुम्हाला नेमकं काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।